स्ट्राईकला दोन पंच सज्ज असतील अजित म्हात्रे सर आणि विशाल नाईक सर. यस सर, सामन्याला सुरुवात दोन्ही संघांच्या समोरच्या कक्षामधून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फर्स्ट पॉवर प्ले P1चा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळी या शॉट डिलिव्हरी चेंडू आणि या चेंडूवरती 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. योगभाऊ MCC चषक 2024 आपण आयोजन पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. या अगोदर जर आपण पाहिला तर नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी अयूब सज्ज होत आहे. यावेळी पहा अतिशय वेगवान चेंडू होता, थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाज पंकज या फलंदाजाला समजला नाही. डॉटच्या रूपाने पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांची मॅच असेल. MCC कासार वडवली आणि ब्रह्मांड स्पोर्ट ब्रह्मांड. जॉय आणि पंकज हे 2 फलंदाज आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळी फटका 4 कॉमेंटेटर योगाभाऊ MCC या चषकामध्ये आपण पाहतो. एका साईडला स्वीट व्हॉइस अप्पा कासार वडवली सुनील भोईर सर, त्यानंतर संकेत पाटील सर, सैजाद शेख सर आणि मी स्वतः. यावेळी बायचा या शॉर्ट डिलिव्हरी केली, पूल करण्याचा प्रयत्न जॉय याने केला होता. कारण जॉय जर आपण पाहिला तर जॉयवरती जास्त लक्ष असतील शतरक्षण करणाऱ्या संघाकडे, करून जॉयच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या आली होती. या फलंदाजाकडे क्षमता आणि ताकद आहे. मात्र शेवटच्या षटका पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू हाताळत असताना गोलंदाज अयूब कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळी पहा पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळला जातो. गोलंदाज अयूबच्या माध्यमातून पहिला षटक संपला जातो. पहिला षटक जर आपण पाहिला तर नक्कीच 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. तेव्हा थोडीशी विश्रांती देऊया. वेळ आमच्या DJ मास्टर. दुसरा चेंडू बॅट होता. तिसरा चेंडू जर आपण पाहायला गेला तर 6 धावा त्या चेंडूवरती षटकार आला होता. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आले होते. शेवटचे 2 चेंडू लगातार डॉट केले होते गोलंदाज अयूब याने. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. 9 धावा येत असताना जर आपण पाहिलात तर अयूब याला गडी बाद करण्यामध्ये असफलता मिळाली. तर गोलंदाजी मार्ग लखन जाधव क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय लखन जाधव. यावेळी फटकाचा
संगीत आज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहेत. लखन जाधव पुन्हा चेंडूवरती विकेट्स प्राप्त करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जाईल गोलंदाजी मार्गावर. यावेळी जर पाहायला गेला तर नक्कीच डॉट चेंडू हाताळला जातो गोलंदाज लकीच्या माध्यमातून. 9 धावा धावपळ एका साईडला कॅप्टनने ब्रह्मांड स्पोर्ट ब्रह्मांडचा कॅप्टन आपण पाहिला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम तर आपण आज या स्पर्धेमध्ये पाहतोय की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली होती आणि तो निर्णय आपण पाहतोय थोडीस कारण हा दुसरा गडी तंबूमध्ये परतला गेला. धावा जर आपण पाहिला तर नक्कीच फक्त आणि फक्त 9 खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मांड स्पोर्ट ब्रह्मांड या संघाकडून. सेफ बाद होतो. नवीन फलंदाज पाहायचंय मैदानामध्ये कोण जाय कारण धावा येणं गरजेचं असेल. आता मात्र थोडंसं टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ब्रह्मांड संघ कारण गोलंदाजी चांगल्या रीतीने आता येस नक्की लकी हा यावेळी नक्कीच पंचांचा इशारा तर यस वाईट चेंडू अवंतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवंतर धावेने अजूनही चान्स आहे. अजून 2 अजून एक 100 फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये आपण पाहतो या करण ज्याला कासार वडवलीचा चीता म्हटलं जातं तोच करम पाटील अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करणच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी हा झेल ह्या क्षेत्ररक्षकाच्या हातून सुटला जात नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक कासार वडवली संघासाठी हा मिळाला गेला आपल्यासाठी. पुन्हा एकदा चेंज ऑफ डिलिव्हरी केली होती थोडस लाईन मध्ये पाहतोय. एक सिंगल मिळाली जाते. एकच सिंगल धावपळक 12 धावा धावपळकावरती पाहतोय. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहिजे. जरी वाईड आला त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक लकीच्या माध्यमातून सफल. अठरा धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत आणि नक्कीच आपले सर्वांचे लाडके धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा इथं आपण सॉन्ग पाहिला. नक्कीच सुनील बोरे यांचंही कौतुक करेन. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे यूट्यूबच्या. नक्कीच छिटीशी आमचे टी व्ही स्कोरर सुशील यांचंही नक्कीच कौतुक करेन. तौफिक येतोय गोलंदाजीची मार्ग क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी. 4 षटकांचा सामना आहे याचं लक्ष घ्या. आणि धावा जर आपण पाहिल्या तर नक्कीच 18 धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत. क्रमांक 3चा षटक तौफिकच्या हातामध्ये दिला गेला. यावेळी फटका चांगला
मात्र जर आपण पाहायला गेलं तर 1 धाव 25 धावा या धावपलवरती लागले जातात. 25 रन. युगाभाऊ MCC चषक 2024 आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून. अतिशय घातक फलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. तौफिक या मात्र त्याच गोलंदाजाला या आता मात्र थोडस आव्हान आपण पाहतोय वाढत चाललंय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं होतं 18 धावा त्या 2 षटकांमध्ये होत्या. मात्र या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा अजूनपर्यंत गोलंदाज तौफिक याने खर्च केल्यात. 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सफल शांत मुकादम शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तिथे उपस्थित. एक सिंगल मिळाली जाईल. फलंदाज कल्पेशालाने एका सिंगलने धावफलक 39 आकड्यावरती. लास्ट डिलिव्हरी तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. टॉस जिंकला होता ब्रह्मांड संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अँड्रोयाने घेतला होता आणि तिसरा षटक आपण पाहतोय. यावेळी पहा इनर एज लागली जाते. मोहम्मद याच्या हातामध्ये हा जेल विस्तावला जातोय. यष्टीरक्षक आपण पाहतोय मोहम्मद वरेकर. चाय याचा खेळ संपतोय.
नवीन फलंदाज जय मैदानामध्ये आपण पाहतोय. तर चेंडू द्यायचा, तिथं बॉल द्या ना. पहिला चेंडू मध्ये किती धावं पडतात ब्रह्मांड टीम आणि किती धावांचं एक टार्गेट सेट करेल. कारण समोर जर आपण पाहिलात तर बॅटिंग लाईनअप खूप मोठे MCC कासार वडवळी या संघाकडे आणि कमीत कमी 50 ते 55 धावं होणं हे खूप गरजेचं असेल या संघासमोर. आणि नक्कीच तो विचार फलंदाजी करणारा संघ करत असेल. आणि कल्पेशच्या बॅटमधूनही आपण 3 षटकार पाहिलेत. मात्र यावेळी सागरच्या गोलंदाजीवर कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळी जर आपण पाहायला गेलात तर चांगला चेंडू होता, थोडासा उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला गेला होता. कारण सागरला माहित होतं थोडासा शॉर्टमध्ये दिला तर नक्कीच क्षमता कल्पेशकडे खूप आहे आणि तो 6 धावांसाठी पाठवण्याची ताकद त्या फलंदाजामध्ये खेळवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी आता मात्र एक परफेक्ट स्कोर आपण पाहतोय. कारण 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सागर याचा पुढचा चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच घोषित करतात यस वाईट चेंडू. अवांतर धावेने एक धावीचा अजूनही धावफलकावरती जोडली जाईल. 47 रन 47 धावा. कल्पेशच्या बॅट आज नक्कीच इथे तापली गेले. कारण 4 षटकार कल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता. सागर पुन्हा 4 धावा वाचव उडी मारली गेली आणि या 6 धावा नक्कीच इथे वाचवल्या गेलेत. ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर संदेशच्या माध्यमातून 2 धावा मिळाल्या. 49 धावा धावफलक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाजी मार्गावर. पहा शेवटच्या क्षणामध्ये जी जंप घेतली गेली होती आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच कौतुकास्पद संदेश भोईर यांच्या माध्यमातून. त्यावेळी पहा आउटसाइड द लेग स्टंप. एक चुकी तुम्हाला खूप महाग ठरू शकते. तुम्ही प्रत्येक या षटकातलं जर आपण पाहायला गेलं तर हा दुसरा वाईट चेंडू अवांतर सागरच्या माध्यमातून पाहतोय. 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा यावेळी पाहायचं लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी होती मात्र दोन धावा या धावा अजूनही नक्कीच जर कल्पेश विचार करत असेल एखाद्या मोठ्या फटक्याचा मनामध्ये तो विचार असेल मात्र सागर देईल का. कारण या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला कल्पेशच्या बॅटमधून पण वाईट दुसरी पाहिल्यात. त्यावेळी पुन्हा एकदा येस घेऊया नक्कीच थोडीशी विश्रांती. भाईंदर संकेत पाटील सर यांना नक्की जायचं आहे. त्यांनी त्यांचाही आवाज त्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जाईल.
करूया प्लीज, विनंती करतोय. चला पंच काय बसायला आलात काय? चला उडा. अच्छा 6 वाजेपर्यंत आपल्याला संपवायचं, ट्रॅफिक आहे. चला विनंती करतोय, एमसीसी आपण स्वतः आयोजक आहात आणि आपली सगळी भावी मंडळी आपल्या सर्वांना पाहत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेदरम्यान या 19 परिसरातील ज्या नामांकित व्यक्ती ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र या सर्वांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. खास करून ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा खेळतोय, योगा भाऊ कैलासवासी श्री योगेश विनायक मुकादम यांच्या आठवणी सदैव राहतील. एमसीसीचा एक अविभाज्य घटक होते, मात्र ते आज नाही आहेत. मात्र त्यांच्या आठवणींना दरवर्षी उजाळा देण्यात येतो. एक मानाची स्पर्धा या ठाणा बेल्ट परिसरातील आणि अतिशय आकर्षक धावसंख्या या सामन्यात आपण पाहू शकलोय. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, प्रत्येक षटकामध्ये आपण बघतोय एखादा षटकार बसलाय. मग ती अयूब असो गोलंदाजी मार्कवर, लखन असो, तौफिक असो किंवा सागर असो, प्रत्येकाला इथे मार पडलाय. त्यामुळे निश्चितच धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या तब्बल 58 आणि 59 धावांचं टार्गेट आहे. 4 षटक 59 धावा, या 2 फलंदाजांवर भरपूर मोठी जबाबदारी असेल. एका बाजूला अयूब आहे तर दुसऱ्या बाजूला करण असेल. तर अयूबचं पृथक्करण बघितलं, 1 षटक हाताळलं, 9 धावा दिल्या. लखननं 1 षटकात 9 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तौफिक भरपूर मागणा ठरलाय, 21 धावा खर्च केल्या त्याने आणि सागरच्या देखील शेवटच्या षटकात तब्बल 19 धावांचा चोप बसलाय. आणि म्हणूनच ब्रह्मांड स्पोर्ट्स हा संघ ज्यावेळेला सकाळी आला त्यावेळेला तो मूड मध्ये नव्हता असं मला दिसत होतं. मात्र ज्या वेळेला थोडीशी उन्ह तापली, त्याच्यानंतर आपल्या चुका सुधारून या संघानं अतिशय चांगल्या पद्धतीने या 19 मालिकेत कमबॅक केलाय. अगोदर त्यांनी भाईंदरपाडा संघाला पराभूत केलं आणि आता या सामन्यात त्यांनी एक मोठं लक्ष ठेवलं, म्हणजे आयोजकांच्या समोर एमसीसी कासार वडवली संघासमोर. त्यामुळे हा सामना आता जबरदस्तरित्या पुढे सरकेल अशी अपेक्षा करूया. इथे जमलेले तमाम जे प्रेक्षक आहेत आणि जे प्रेक्षक आम्हाला GTC वर ऐकतायत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आघाडीचा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर पंकज, तर स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो म्हणजे अयूब. अयूबनं पहिल्या सामन्यात काही धावा जरूर केल्या होत्या, मात्र दुसऱ्या सामन्यात तो लवकर बाद झाला होता. ते म्हणजे टीम गावदेवी बाळकुम या संघासमोर. लेट्स सी त्याचा अप्रोच या मालिकेत या पर्टिक्युलर मॅच मध्ये कसा असेल. हे बॅटल क्रिकेट. पंकज टू अयूब, शॉट ऑफ तो रडार घुमवतो. मात्र ही अनप्लेबल डिलिव्हरी होती, सरप्राईज डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. कारण चेंडू ज्या पद्धतीने राईज झालाय, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती, त्यानंतर चेंडूला जी उसळी मिळाली ती अनप्रेडिक्टेबल होती. वर पिच केलाय, लागली आणि चेंडू येतोय तो स्लिप पोझिशन मध्ये. एकच धाव, एका धावेने सुरुवात होते. 59 करायचे आहेत. सरासरीकडे लक्ष घातलं तर निश्चितच आपण हा 4 षटकांचा सामना बघतोय, म्हणजे जवळजवळ 15 धावा प्रति षटका मागे आहेत. करणकडे लक्ष असेल, डावखुरा आकर्षक खेळाडू, एक अतिशय भरवशाचा खेळाडू म्हणून पाहिलं जातं एमसीसी संघाचा. अफलातून क्षेत्ररक्षक आहे, मात्र या मालिकेत ऍज अ बॅटर म्हणून आपलं नाणं खणखणीत वाजून द्यावं लागेल या पर्टिक्युलर मॅच मध्ये. ओफ, व्हॉट अ ब्युटी. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू वळालाय. इंटरेस्टिंग रिप्ले असेल. यस, काही अंशी थोडासा चेंडू ज्या पद्धतीने एखादा स्पिन गोलंदाज फ्लिपर टाकतो तशी काही डिलिव्हरी होती. आतमध्ये थोडासा घुसलाय चेंडू, त्यामुळे थोडीशी अनप्लेबल डिलिव्हरी ठरलंय, ती म्हणजे बॅटर साठी. व्हेरी गुड बॉलिंग यावेळेला. करण्याच्या प्रयत्नात इथे एज, जबरदस्त मोठी एज होती. यष्टिरक्षकाचे प्रयत्न अप्रतिम होते. या जवळजवळ वाईट गेला असता, मात्र हा झेल होऊ शकला नाही. कारण ज्या वेळेला एज लागते त्यावेळेला त्या बॉलचा स्पीड डबल होतो आणि रिफ्लेक्सेस थोडीशी कमी म्हणण्यापेक्षा भरपूर दम दाखवणारे होते. स्लो
19-58 आता गणित आहे. सुपर बॉलिंग यावेळेला चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जर गणित जर बघितली तर निश्चितच 54 धावांची गरज आहे. 21 आता वाढलंय. ऐकूया थोडेस. प्लस डीजे त्यामुळे आता सुनील भाई या गोष्टींचा परफेक्ट हा चौथा यश आहे सुनील भाऊ. क्या बात आहे. बघा ऑपरेटिंगला यस आहे. अभिनंदन अभिनंदन आणि खूप सारं स्वागत आहे आमच्या दोन्ही या मास्टर खेळाडूंचा. अफलातून क्रिकेटर आहेस, वेलकम. यावेळेला जर बघितला तर निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू निर्धाव. सन्मान्य कैलास पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि सन्मान्य भूषण भोईर साहेब, कैलास भोईर साहेब सॉरी. काय जबरदस्त हेलिकॉप्टर गमावलं. एका बाजूला मालवणीला आगरी कोळी मॅचेस सुरू आहेत. वाघबीळ डीजे थांबलेत. स्तुती झाली आणि चेंडू आले बघा. मॅच बॉल आले, दोन्ही बॉल आलेत. जरा प्लीज लक्ष घाला. अजून एक जर षटकार आला आणि भूषणजी बोल भूषणजी भोईर इथे उपस्थित झालेत. कालच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता, त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आम्ही. नेक्स्ट बॉल यावेळेला टॅप केलंय, भरपूर वेगवान. कारण ज्या वेळेला आम्ही सांगू शकतो मैदान बऱ्याच ठिकाणी त्याला पाहिलंय आम्ही आणि बऱ्याच ठिकाणी त्याची ही अदाकारी पाहायला निश्चितच आम्हाला मिळालंय. जुचंद्रच्या मैदानातले त्याचे पराक्रम, भाईंदरच्या मैदानातले त्याचे पराक्रम, याची देही याची डोळा आम्ही पाहिलेत. त्यामुळे अयूबची विकेट ही सगळ्यात क्रुशियल पॉइंट असेल टीम ब्रह्मांड 11 साठी. मात्र ब्रह्मांड
पण ज्या पद्धतीने त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी घेतली ती देखील महत्वाची आहे. करणकडे लक्ष आहे, करणकडे लक्ष आहे. व्हॉट नेक्स्ट? स्लो घालूया. पहिल्या षटकात धावा होत्या त्या म्हणजे 5, सरासरी 5. 2 षटकांतर धाव संख्या 19, सरासरी बघितली तर 9.5 ची आहे. मात्र आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 12 चेंडू 40 धावांची गरज. सन्माननीय प्रदीपजी पाटील, राजू कारण किती गेलेल्या दोनों टीम को बोल के रखो ना भाविया और उसको टाइम हो गया मैच का दूसरा भाविया 11 वागबिल. फुल टॉस डिलिव्हरी इथे 9 चा फटका. प्रसिद्ध ॲज अ बॉल लाईन कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू नोबाळ हाताळलाय त्यामुळे थोडंसं प्रेशर त्याच्यावर असेल. लेट्स सी ब्रह्मांड इथे काय जाळागतंय. ऑन साइडला आता 5 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेत जेणेकरून ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेत. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक जर बिल्ला सीमार्शला खेळून उभे आहेत. फुलटॉस डिलिव्हरी होती, फ्रीटचा फटका. मात्र चेंडू किती वेगाने ट्रॅव्हल बब्या 11 वाघबेड आणि राजाभाई कोळीवाड दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे रिपोर्टिंग करा प्लीज. सन्माननीय विलास झालाय. वेलकम वेलकम. जसं संध्याकाळचं सत्र येत चाललंय आमच्या मान्यवर येताना दिसत आहेत. ही खरी निश्चितच हिरवा कंदील इथे आमचे मान्यवर दाखवत आहेत. वेलकम. शाडबँड नेक्स्ट बॉल सुशांत मुकादम ऑन स्ट्राइक. यावेळा सुशांत
एकदा रंग बदल सुशांत जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपयाची मानकरी ठरतील सन्माननीय भूषणजी भोईर यांच्या या अगोदर याच मैदानात 29,000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. तो एकाच सामन्यामध्ये ही सगळी कमाई केली होती सुशांतनं. मात्र या गडीला या सामन्याची जी परिस्थिती आहे नियतीच्या मनात काय हे कोणी सांगू शकणार नाहीये. कारण ज्या पद्धतीने फटके बसत आहेत ज्या पद्धतीने विकेट चालले आहेत दोन भरपूर आणि भरपूर इंटरेस्टिंग. नेक्स्ट बॉल फुल टॉप दोन गडी सुद्धा बाद झालेत. नेक्स्ट बॉल ब्रह्म चेंडूवर जर घेतला तर सिंगल सिंगल एक वनडे असेल. त्यामुळे आता 5 चेंडू
सोलंकी यांच्या पाच चेंडू 21 धावांची गरज. एक अतिशय इंटरेस्टिंग गोलंदाज आहे, लेग ब्रेकचा मारा करत असतो. That's a good shot. That's a good shot. मात्र इथे सुपर बॉलिंग इथे कौतुक करीन वैभवचं, कारण ज्या पद्धतीची त्याची ऍक्शन आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे भरपूर रेअर क्रिकेटपटू आहेत ज्या अशा ऍक्शनने गोलंदाजी करतात. एक वाघबीळ भावचा आपण चेतन यांना अशा पद्धतीने पाहू शकलो होतो, कारण 8 चेंडू मध्ये फक्त 7 धावा जमू शकलाय. या सामन्यातील हा मोठा ड्रॉबॅक आपण म्हणू शकतो, कारण हा सामना 4 षटकांचा आहे आणि ज्यावेळेला तुम्ही जवळजवळ 1.5 ओव्हर खेळता त्यावेळेला मोठ्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं असतं. मात्र इथे तो स्ट्राईक रेट इथे आता बघितला भाव बढ़ रहा है लेकिन बड़े हिट नहीं आ रहे, ये रिक्वायरमेंट है. 4 चेंडू 21 धावांची गरज. That's a good. ठिकाणी बऱ्याच जणांनी बिर्याणी खाल्ली असेल, मात्र कुठेतरी आता ती पचत चालली आहे, कारण हा सामना अफलातून सामना आहे. वैभव लगन शॉट एकच धाव आणि आता आपला कंपल्सरीचे MCC बम्बा झुकेगा नहीं साला, देखो झुकेगा नहीं साला. थैंक यू वेरी मच बम जी. दोन चेंडू आणि आता संघ का मागे उत्तर शोधा. म्हणजे ब्रह्मांड टीमची मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येक षटकामध्ये त्यांनी षटकार ठोकला. खास करून तौफिकच्या एका षटकात 21 धावा, त्यानंतर शेवटच्या सागरच्या षटकात 19 धावा. तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. यावेळेला राजाभाई त्यानंतर अजून एक रिक्वेस्ट म्हणजे भाव्या 11 वाघबीळ हा संघ देखील इथे उपस्थित आहे का, कारण पहिला दिवस भाव्या 11 वाघबीळनं गाजवला होता या मैदानावर. कालचा दिवस राजाभाई कोळीवाडा या टीमनं गाजवला. मात्र आज दोन संघ इथे पुढे येत आहेत. 1 चेंडू 13 धावा.
एक चेंडू 13 धावा